लहानपणी माझी आजी मला एक 7 वारांची कहाणी सांगत असे. सोमवारची कहाणी, मंगळवारची कहाणी, बुधवारची कहाणी. आज मी आपल्याला एक रविवारची कहाणी सांगणार आहे. हे आमचं घर, आमचं म्हणजे हे आमच्या सासऱ्यांचं. भर गिरगावातला राहता बंगला आणि पलीकडे 4-5 चाळी आहेत. राजारामाच्या चाळी म्हणतात त्याला, राजारामाच्या चाळी. सर राजाराम म्हणजे आमच्या आईचे आजोबा. फार कर्तबगार माणूस. म्हणजे इंग्रजाचं राज्य टिकवून धरण्यासाठी ज्या काही लोकांनी एक विलक्षण मेहनत केली होती ना, त्यातले एक होते. चांगल्यापैकी वकील होते. म्हणजे त्यांची अशिलं त्यांना चांदीच्या ताटातून चांदीचे रुपये आणून देत असत. पुढे ही चांदी त्यांच्या चिरंजीवानी म्हणजे आमच्या सासऱ्यांनी आटवली. आणि मग मलबार हिलवरचा बंगला, वाळकेश्वरवरच्या वाड्या आणि ते स्वतः एवढं सगळं गेलं. आणि हा गिरगावातला बंगला आणि 2-4 चाळी तिकडे राहिलेल्या आहेत. हा आमचा हॉल. हा बाहेरून आत यायचा दरवाजा, म्हणजे आतून बाहेर जाता येतं असं काही नाही आहे. नंतर इकडे स्वयंपाकघर आहे, इकडे देवघर आहे, इकडे 4-5 खोल्या आहेत. चांगली प्रशस्त जागा हो. शिवाय घर जावई असल्यामुळे बिनभाड्याच्या घरात राहतो. हा सर साहेबांचा पोर्ट्रेट. सर राजाराम. मिशा बिशा काय जोर आहे. हे सर राजाराम, त्या लेडी राजाराम, त्यांचे सासरे, त्या सासूबाई लटकलेत आता आरामात भिंतीवरती. यांच्या एकुलत्या एका मुलीचा मी नवरा. तशी म्हणजे मला बँकेत नोकरी विक्री आहे. कारण आमच्या चाळीमध्ये जितकी माणसं आणि त्यांची मुलं बाळ राहतात ना, तितके रुपये भाडं काही दरमहा आम्हाला मिळत नसतं. का सगळी मंडळी ना अगदी कशी म्हणजे अगदी घरच्यासारखी राहतात. मग पिढी जात इथे म्हणजे प्रत्येक गोष्टीला परंपरा आहे बरं का. ही वर्तमानपत्र आहेत ना, ही वर्तमानपत्र रविवारी सकाळी वाचायला मिळायचं काय आमच्या नशिबात नाहीये कधीच. टाइम झाला का हो वाचून? अरे वा, केसरी वाटतं. अल्जेरियाचा प्रश्न चिघळला काय? काय प्रकृती वगैरे ठीक आहे ना? हे आप्पा वागळे, यांच्या वडील दादा वागळे आणि आजोबा बाप्पा वागळे. आमचे पिढीजात भाडेकरू. गेल्या 3 पिढ्या आमच्या घरातला टाइम्स असाच वाचत आलेले आहेत. आणि काय प्रकृती वगैरे ठीक आहे ना हा प्रश्न सुद्धा असाच विचारत आलेले आहेत. यालाच परंपरा म्हणतात. म्हणजे आमचे सासरे वारले त्या दिवशी यांच्या वडिलांनी त्यांच्या आडव्या देहाला काय प्रकृती वगैरे ठीक आहे ना असा प्रश्न विचारला होता म्हणतात. हा आमचा रामागडी. हा म्हणजे आधी प्रत्येक नाटकात हवाच. शिवाय आमचा रामा म्हणजे अगदी नाटकातल्या रामासारखा अत्यंत आगाऊ आहे. पण पिढीजात या घरात माझ्याखेरीज प्रत्येक गोष्ट पिढीजात आहे. त्यामुळे माझ्या मनासारखी एक गोष्ट मला करता येत असेल तर शपथ. आता हेच पाहणं, आज रविवार आहे. रविवार आठवड्यातून एकदा येणारा रविवार म्हणजे काय गोष्ट आहे. आठवडाभर बँकेत मानवती खडा ठेवून मी एका रविवारकडे डोळे लावून बसलेला असतो. मीच काय, आपल्या की बहुतेक सगळेच जण. आता मला एक थोडा पेटी वाजवायचा शौक आहे. पण काय नाही तुम्हाला सांगतो, नुसता सा लावा, सा. हे बघा, हे देखील पिढीजात सर साहेबांच्या वेळेपासून ऐकते ती. याचं माझं काय वैर आहे देव जाणे. हॅलो, हा कोण? टिकमलाल? नाही, ते टिकमलाल कोण नाही. अहो नाही तर मी कुठला आणू. रॉंग नंबर. ही देखील आमच्या टेलिफोनची स्पेशालिटी आहे. विशेषतः मी पेटी वाजवायला बसलेला याला अजिबात आवडत नाही. एक याला आवडत नाही आणि आज एक आमच्या कुटुंबाला. तर काय सांगत होतो की आज रविवार. इच्छा काय की चांगला 8-8:30 वाजेपर्यंत आरामात झोपावं. पण छे, सकाळी 6 वाजता असा हा असा. ए रामा, हो आता टेलिफोन बघ ना कोणाचा येतो. हॅलो, कोण? महात्मा गांधी? हो साहेब, हा कोणचा आहे ना? तर महात्मा गांधी आहेत काय म्हणून विचारतो. नाही, हा गेले म्हणा होत्या.
थांबा आमचे साहेब जरा बोलायला मागतायत. कोण म्हणाल? महात्मा गांधी आहे का म्हणतो? महात्मा गांधी? हो महात्मा गांधी. हॅलो. हां 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 महात्मा गांधी स्विमिंग पूल. अहो कुठेच आहे हा? नाही मला हवाय जरा जीव द्यायला. रॉ नंबर. साहेब तर तुम्ही आंघोळला होता ना? आंघोळला काय रे आंघोळ 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 चालवल्या सगळेजण धुवून काढायला निघालेत मला दिवस. तसं नाही. मग मी नुसता आज गेला तर बाय मला सारखी सांगते काय? साहेबांना आंघोळला जायला सांग, आंघोळला जायला सांग, आंघोळला जायला सांग. हं, ती फोनोग्राफची प्लेट नाही हरकत. हं. थकले रे नंदला लदला 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 हं, जा तसा. जा जा जा. हा आगाऊ चालेल. अत्यंत आगाऊ. काय करणार? पिढी जात. सांगत काय होतं? काय नाही. इच्छा काय की जरा पेटी वाजवावी. अहो लग्न होण्यापूर्वी काय तयार पेटी वाजवत होतो मी. आता काय नाही तो म्हणतो धोबी. याने आयत्या वेळी येऊन घोटाळा केला नाही तर सगळे धोबी जमा त्यांना वाळीत टाकते. हे रामा हॅलो बाय. काय धोबी आला बघ ना. काय 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 तर तुम्हीच बघा. का आपण बोलत नाही त्याच्या संगती. बोलत नाही? हो. का बोलत नाही? ते रोजी माझी नुसती पॅन्ट ती भुसकोट धुवून आण म्हणला ग. हं. तर मला टाइम नाही म्हणताय. रामाचं आणि धोब्याचं वैर पिढीच्या आत पौराणिक परंपरा. मजा बायनं मला सांग. सांगता तो धोबी महाराज. जी साहब. अच्छा है ना? जी हाँ साहब, अच्छा है अच्छा है. अच्छा है. ओ धोबी महाराज जी. जरा ऐसा 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 जरा जरा देखो तो ये क्या? ये नेहरू शर्ट है ना तुम्हारा? हाँ. ये थोड़ा हमारे नेहरू शर्ट का दिखता है. हाँ नहीं नहीं साहब, आपका नेहरू शर्ट हमको होता नहीं साहब, बहुत ढीला होता है. ढीला होता है क्या? ढीला बहुत. म्हणजे घालून देखला एकदा कैसा होता है. हाँ हे सुद्धा म्हणजे अब देखो अब हम नेक्स्ट टाइम को कपड़ा शिवेगा ना नेक्स्ट टाइम को तो तुम्हारे बाप का शिवेगा. हाँ? काय बोलणार हो? यांचे वडील सरसाहेबांची धोत्र बडवत होते ना. पिढीच्या आत सगळे. काय रे? बाय म्हणता तुम्हीच घेऊन घ्यावं म्हणून. का तर बाय हाताला मेहंदी लावला नाही. मेहंदी? हो हो ती शान लावल्या तरी दिसते ती. चुप रे. हाँ धोबी महाराज. हाँ. बोलो बोलो क्या है? साहब देखो ये 10 साड़ी है, हो, हो, हो. 8 पेटीकोट है, हो. 9 ब्लाउज है. ओ ब्लाउज चलो. तो हमारा कुछ उसमें आपका साहब एक बनियन है. एक बनियन है ना? जी हाँ. वाह बहुत हो गया. हाँ बहुत हो गया. साहब ये भी लिखो. लिखो क्या ले जाओ तुम सब. नहीं नहीं छोड़ो छोड़ो. हे रामा हो. इकडे इकडे. अरे साक्षरतेच्या वर्गात जातो असं सांगून रोज रात्री तू कुठेतरी जात असतोस ना रे. हा? हो. काय लिहायला शिकला जरा कपडे लिहून दाखव. कसला चालला तर साक्षरतेचा मास्तर. हं? शे काय झालं? त्याच्या विरुद्ध हा. आम्ही अर्जी केली हं. आणि काढून टाकला त्याला. डिसमिस. डिसमिस? हो म्हणजे लिहिता वाचता यायला लागल्याबरोबर पहिला अर्ज साक्षरतेच्या मास्तर विरुद्धच केला. हो. वा 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 फार चांगला. कल्याण होईल तुमचं. जा बोलो बाबा. हाँ, सांगो साहब. सांगो क्या क्या साहब सांगो. देखो हाँ. ये 8 साड़ी है, 8 साड़ी. ये समझ 6 अरे ब्लाउज है, ठेरो. अरे लिखने को दो ना हमको. अच्छा. 8 साड़ी है, 6 ब्लाउज, 6 ब्लाउज है, और एक 10 पेटीकोट है साहब. 10 पेटीकोट है. अच्छा एक बनियान है ना? नहीं नहीं साहब, एक धोती है आज. आज धोती है क्या? वाह 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 वाह. भारत माता की जय जय. एक जय जय. आता सांगायचं कसली पेटी वाला तिथे. या हे गोवंडे मास्तर म्हणजे तबलजी आमचेच भाडेकरू आहेत. ते आधी ते सर साहेबांच्या तसबिरीपासून नमस्कार होतील त्यांचे. दर रविवारी येतात तबला वाजवायला. तेवढा तबला वाजून तुंबलेलं भाडं वसूल करून घेतो झालं आम्ही. हा, काय मास्तर ठीक आहे ना? बसा. वाह. या. या शिष्यामध्ये या. बस.
काय ठोकून घ्यायचं ते तुमचं काय. ये बात. जरा जमू देऊ नकोस हा, जरा जमू देऊ नकोस. हॅलो, कोण आहे हो? हा हा नाही हो 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 नाही 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 सांगतो. नाही नाही कसं काय. हो 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 सांगतो. नाही नाही डिस्टर्ब काही नाही नाही. अरे मालू, हा तुला टेलिफोन आलाय बघ. काय टेलिफोन आलाय. टेलिफोन आहे? हो. कुणाचा आहे? कुणाचं आहे? हा? मी मिस्टर सत्यप्पा गडकरी बोलते. जरा 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 मालतीने पाठवतो का? सॉरी हो, तुम्हाला डिस्टर्ब केला. त्यांचा आहे घ्या. अगं बाई, अहो जरा फोन उचला ना. त्यापेक्षा तुम्ही दोन आहे ना हात घेऊ. पण मी मेहंदी लावली आहे हाताला. वा, काय वा मेहंदीवरून आठवला. काय ती मेहंदीची चाल फर्स्ट क्लास होती. मेहंदीची चाल. हा, त्या गुजराती सिनेमातली. गुजरात रे हॅलो? मेहंदी रंग लाग्यो. हॅलो, हा हा, काय करत ना? हा बोल, काय म्हणाली? माळवे हा? केनो रंग इडली करणार आहे? अगं सोप्पा आहे की अगदी. मेहंदी हा? रंग लिहून घेतेस लाग्यो. का? हो, घे घे, कागद पेन्सिल घ्या, मी सांगते. माळवेन एनो रंग गयो गुजरात अहो, रे जरा फोन नीट करा. गुजरात रे हॅलो मेहंदी हॅलो रंग हा लाग्यो. हा, हे बघ रत्ना, 2 टिपऱ्या तांदळाचा बारीक रवा, हा, आणि 1 टिपरी उडदाची डाळ 4 तास भिजत ठेवून हो पाट्यावर बारीक वाटायची. हा, काय म्हणालीस? तुझ्या घरी मिक्सर आहे ना, मग प्रश्नच मिटला. रंग लाग्यो. अहो कशी आहे? अहो असं काय, जरा बोलू द्या ना. हॅलो हॅलो, हा, काय म्हणतेस? काय रेडिओ बंद करू? रेडिओ नाही ग, घरातच चाललंय सगळं. मास्तर, हॅलो हा, हे बघ रत्ना, नंतर मग कल्हेच्या भांड्यात घालून त्याच्यात थोडं थोडं अर्धाशीर पाणी घालून रवीनं नाहीतर घोटणीनं घुसळ. हो हो, घुसळ म्हणजे मिक्स कर. हा, घुसळ म्हणजे मिक्स कर. घुसळ म्हणजे मिक्स कर. घुसळ म्हणजे मिक्स कर. हॅलो हॅलो, हा हा, हे बघ रत्ना, हा, नंतर त्याच्यात तांदळाचा रवा घालायचा आणि मग बेताचं मीठ घालून. हॅलो हा, काय म्हणाली? शेतातलं नाही ग, शेतात मीठ पिकतं का कधी? असं काय करतेस? बेतात शेतातलं मीठ घालणार. हो नको हो, असं काय. हॅलो, हे बघ रत्ना, बेताचं, हा, बेताचं मीठ घालून कालवायचं आणि मग थलथलीत भिजवून. हॅलो हॅलो, थलथलीत भिजवून उबदार जागेत ठेवायचं. काय ते? हो हो, उद्या पीठ फुगून येईल. हो, उद्या पीठ. बाकीचं सगळं ते उद्या पीठ फुगून बिगून आल्यावर थांबा, असं काय करता? जरा बोलू द्या ना प्लीज. हॅलो हा, हे बघ रत्ना, नंतर मग पळील्यासारखं कर. हा, काय ते? हो हो, वाटीत घालून उघडायचे. अरे वाटी घटीने भल्या हॅलो नाही नाही ग, काय नाही नाही, काही रविवार आहे ना आज. हो ना, हो, मिसेस गर्दे यायचे. हा नाही ग, फक्त 15 मिनिटं वेळ आहे म्हणाल्या त्या. अगं दुपारच्या प्लेननी जाणार आहेत ना पॅरिसला. काय मेल? अगं मेल कुठली जाते पॅरिसला? हा? हॅलो, काय म्हणालीस? ऐकायला नाही आलं का? तुझ्याही घरी गाणंच चाललंय वाटतं. काय तुझे काय? अच्छा, मिस्टर पोहायला जातात होय दर रविवारी? हा, आमच्या घरी ना छे ग, आत्ताशी कुठं 6वा चहा झालाय. हो ना, कशाला लोकांना सांगायला पाहिजे 6वा? तुम्हाला काय करायचंय? जरा बोलू द्या ना. हॅलो हा, हो हो हो, तर काय ग, हो ना. अच्छा अच्छा, हो हो, अच्छा अच्छा, बरं. हा, अच्छा, बाय. ठेवा. नक्की.
अरे हो, ए काय कोण कोण इकडे कोण येणार आहेत म्हणालीस? अय्या मिसेस गर्दे यायच्यात म्हणून किती वेळा सांगितलं तुम्हाला. कोण मिसेस गर्दे? तुम्हाला माहिती नाही त्या दिल्लीला असतात नेहमी. मग ते इथे कशाला येतात? बदली झाली त्यांची पॅरिसला. पॅरिसला? कोणाची मिसेस गर्द्यांची पॅरिसला बदलली? मिस्टर गर्द्यांची एम्बसीत असतात ते. हा 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 एम्बसीत असतात ते मिस्टर गर्दे काय? बरं मग मिसेस गर्दे कोण त्यांच्या? का हो आता मिसेस गर्दे मिस्टर गर्द्यांच्या कोण असणार हो? आई एवढं हो सॉरी बारको बारको. दिल्लीला की नाही त्यांच्या घरी गेले होते मी त्याला काय म्हटलं तुम्ही निदान 15 मिनिटं येऊन जा कॉफी घेऊन जा. नाही आपल्याला कॉफी पी नको आता काय तुम्ही कृपा करून हे सगळं आवरा आणि एकदा आंघोळ करून घ्या. अगं काय आंघोळ 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 चालवलं ग आठवड्यातून एकदा जरा पेटीची मेहनत करत बसलो तर. मेहनत आता या वयात पेटीची मेहनत करून काय रेडिओ स्टार होणार आहात? या वयात हे आधी चूक आहे. हो गुण महत्वाचा. तर गुणा पूजा स्थान गुणा पूजा स्थान गुणिषु नचर्योदम नच वया. मास्टर इथे काय कीर्तन झालंय घडा? हो असं काय करता आवरा ना आत्ता तासाभरात येतील त्या. अगं काय ग रोज रोज तुझ्या मैत्रिणी सगळ्या हे? आणि तुमचे जमतात ते हो फुकटे. जरा कुणी तुमच्या पेटीला वा म्हटलं की लगेच चहा. भाडेकरू तरी असले मिळाले त्याचे 3-3 महिन्यांची भाडे तुंबवतात. त्यांचं काय जातं तुमच्या पेटीला वा वा म्हणायला. आणि हे पहा एवढ्या मोठ्या बँकेच्या मॅनेजरला असं पेट्या वाजवत बसणं शोभत नाही. अगं बँक एवढी मोठी असेल पण मी एका फडतूस ब्रँचचा मॅनेजर आहे. चपराशी धरून चौघांचा स्टाफ आहे आमचा चौघांचा माहिती. आणि काय ग बँकच्या मॅनेजरने वाजवल्या पेट्या म्हणून बिघडलं कुठे? आम्ही काय नेहमी पैशाच्याच पेट्या वाजवायच्या होय? मग वाजवा पेट्या आम्ही मरतोच आहोत तिथे. मानू तुझी ती स्वयंपाकीण पळाली ना ती काय आमची पेटी ऐकून नाही पळाली. तुम्हाला म्हणजे नोकर चाकर वागवताच येत नाही. जी असं त्यांची भाड्या करत बसायचं हळ्या कशाला नोकर वगैरे. आम्हाला त्या मिसेस तेंडुलकरांचं काय जमत नाही. काय? दिवसभर घर नोकरांच्या वर टाकायचं आणि स्वतः बॅडमिंटन कोर्टावर नाचायचं. तुम्हाला की नाही तसली बायको मिळायला पाहिजे होती. हा जाऊ दे हा जाऊ दे. बरं रामा नाही ना पळाला? रामा रामाना तो आज नाचतोय की तुमच्या पेटीच्या तालावर. चला ना त्याला तरी आमच्या कलेचं कौतुक आहे. बोलायला काय जातं इथं अडलं तर मदतीला यायचं नाही कुणी. काय मदत पाहिजे तुला सांग बघू. तुम्ही कृपा करून आंघोळ करून घ्या. आता मी आंघोळ केल्यामुळे तुला कशी काय मदत होणार आहे मला सांग. मग वाजवा पेट्या. मास्टर काय ऐकायचं नाही. छे छे आपली गंमत अहो घरोघरी हाच ठेका होय ना? हा. आता वहिनी साहेब एज्युकेटेड बरं. त्यामुळे बोल जरा मुलायम नाही तर आमच्याकडे बापरे. बापू साहेब मी पाहतो अरे हो येतात बाबा. हॅलो हां कोण हवं तुम्हाला? थांबा बापू साहेब हा. त्या तांबूळ वाटकरांना बोलवा बोलतायत. तांबूळ वाटताना बोला म्हणताय? हां हा हां बोलावतो हा बोलावतो म्हणून बोल चल हॅलो बोलवतो हां बोला या. मास्तर अहो आमच्याकडे म्हणजे 50 भाडेकरू आहेत. 50 भाडेकरू. प्रत्येकाचे निरोप पोहोचत बसलो ना तर दिवसभर तेच काम करत बसावं लागेल. ठेका जरा तुम्ही. तिकडे काय बघताय? ठेका जरा नीट. मास्टर ते काय सांगते बघा. हां तुमचं लक्ष नाही आहे. असं करा त्यानं म्हणा तांबू वाडकरच्या कुल्ला कुलूप आहे अहो म्हणतो. खोटं कसं सांगायचं? हॅलो तांबूळ वाटकरना कुलूप हां मास्टर तांबूळ वाडकरला कसं कुलूप लावताय? त्यांच्या खोलीला खोलीला. सॉरी हां सॉरी मास्टर अहो स्वतःला तबलजी म्हणतात. तबलजी एवढे एक साधी थाप नाही मारता येत तुम्हाला. बसा या.
हो साहेब तर बाय म्हणता आंघोळी करून घेऊ म्हणून. आंघोळी तू आधी 2 कप चहा घेऊन ये बघू जा. पण त्या आंघोळीचं पाणी तापलाय तर थंड होऊन नाही साहेब. अरे आज मी थंड पाण्याने आंघोळ करणार आहे. मंगाची थंड काढला तर बम तापवायला सांगितलं आणि आता तुम्हाला थंड पाणी करणार म्हणून. तापवून थंड केलेल्या पाण्याने आंघोळ करणार आहे. जा जंतू मरतात का? ओ मास्तर असं पाहिजे. तुला रे काय ठाऊक धाती दाडा विचार. काय ठावा हं. आमच्या गँग मधला अर्जुना नाही वाजवीत तबला. त्याची गँग अहो तर 10 नंबरातले काळे मास्तरांचा राम आहे तो. तो तबला वाजवतो रामा. मास्तरांच्यात कल्लाचाच जातो. होय. हात फार छान आहे त्याचा कोणाचा त्या रामा? रामाचा होय. आणू काय बोलू नको बोलू नको. तू जा बघू बायना मदत कर. जमण्याचं नाही माझी गरम झालेली आहे. मग तिला काय मदत करता? हा, मी तुम्हाला- हॅलो कोण? हा मी राम आहे. काय 5 नंबरातल्या पडदा नाही पाहिजे बीबी बाईला बलवायचा. आपण कोण? ही चौकशी मना कशाला काय? बलिवता हो बलिवता. ही चौकशी मना कशाला काय? बलिवता हा बलिवता. साहेबांचा तर हा हात तयार आहे ना बाजावर. क्या बात है. आमच्या धोंडू पावस करा जरा. कोणासारखा? धोंडू पावस कर. कोण नोंदू पावस कर? वाळकीत होते वाण्याच्या बंगल्यावर रामा नाही. तो राम काय पेटी वाजवतो? तुमच्या सारी फर्स्ट क्लास फटमफाट पेटी वाजवतो. हॅलो त्यांच्या दाराला कुलूप आहे हो. काय काल पण हात सांगितले ना कोणी? मी हो हो मीच. काल पण हात सांगितलेला आणि उंद्या तुमचा हात सांगीन हो. बाय बाय. चला तुमचा मोराला. ए हे असं सांगायचं काय? करियाचं काय सांगतो मी ना. करियाचं काय? करियाचं काय म्हणजे? अहो ती पडदान शेतची बेबी बाय हं, का तिकडनं तिचा कायसाचा बोलतो हं, आणि ही पडदान शेतची बेबी बाय हं. सारखी तिने बोंब काढायला लावून अर्धा कल्लाक चालली ती. हे, नाही पण हा असला वागना या जंटलमॅन माणसाच्या घरात चुकल काय? काय मास्तर बरोबर. वाजवा तर. हे. अहो काय आंघोळ वगैरे होणार आहे की नाही? काय आणि काय रे रामा, काय तुला किती वेळा सांगितलं भांडी अशी वाजवू नयेत म्हणून? नाही पण असा तबला वाजायला लागला म्हणजे बोटा नुसती सुरसुरतात नाही. बरोबर आहे. जातीच्या कलावंताचे असं आहे काय मास्तर? तर इकडे जमणारे सगळे जातीचे कलावंत, फक्त मी आणि माझ्या मैत्रिणी तेवढ्या आरसी. तरी अजून ते कसे नाही आले? कोण? तडवेकर, कामत मामा घरात नुसतं गायन क्लास करून टाकतात अगदी. अगं तुमच्या चाळीच्या 2-2 कोणाचे भाडे करू दे. त्यांना एवढ्याशा जागेत गाणं बिण्याची मेहनत काय जमणार? आपला हॉल प्रशस्त आहे. येतात जरा आवाज लावायला. आठवडाभर बिचारे असे खरडे घाशी करतात. एका दिवशी नरडे घाशी का हो? तेच म्हणते ना मी, तुम्ही सगळे कलावंत, तुम्ही पेट्या वाजवा, गा
आम्ही बाजारात जाऊन भाजी आणायची, स्वयंपाक करायचं, सगळं मी करते. फक्त वेळेवर आंघोळ करून घ्या म्हटलं तेवढं सुद्धा होत हे नाही बघ, तुमच्यानी. तू बाजारात जा, इथे आंघोळ बिंघोळ सगळे झालेले असेल, हे सगळं बरं, सांग. ठीक चला आहे. मास्तर, आओ, चल. हा. रामा कुठे गेला? कशाला हवं रामा? माझी छत्री कुठे आहे? तुझी छत्री मी आणतो. थांब, छत्री. मास्तर, काय? आता पाहुणे यायचेत आमच्याकडे. हो का? वा. नाही म्हणजे बायका मंडळी यायचे तर. हो का? वा. नाही म्हणजे नाही म्हणजे काय गाण्या बिण्याची आवड पाहुणे मंडळी का? मी काय हे म्हणते, बघ, छत्री. द्या छत्री, मी जाऊन हे येते बघ, बाजारात. ही पर्स घेऊन जा ना, ही पर्स. पर्स घेतली ना मी. अगं पण ही जराशी मॅचिंग आहे ना. अहो आता वाण्याच्या दुकानात जायचंय मला, तिथं मॅचिंग पर्स कुणाला दाखवू मी? काय चुकलं. चुकलं? बालूच्या लग्नाला सोन्याच्या वाला बालूच्या ए रामा, लग्न कुठं गेला होतास रे मध्येच? खाली जाऊन ड्रेस नाही आणला माझा लहान ड्रेस सून ड्रेस त्या धोब्यान टायली नाही केली. ऐका. ऐकतोय. असं काय हम्म. उद्या आमचं नाटक आहे ना परदेश, काय? स्पर्धे तर सरकारी पडदा नाही. सरकारी स्पर्धेत तुझं नाटक आहे? हो, मास्तरच आहेत तबल्याला. हं? संगीत आहे संगीत. संगीत धोंडू पावशेकर आपला. आपला म्हण. अर्गन अर्गन काय? हं. सत्यवान सावित्री नाटक आहे. सत्यवान सावित्री. हो. मग तू कोण त्याच्यात, यम का रेडा? हं? काय? आपण आपला निसर्ग तेच नाही निंजर, म्हणून तरी पॅन्टनी भुसकोर आणली ना कडक इस्तारी करून. साहेब, हं. आमचं मोरला नाटक आहे ना, हं. तर मोरला नाटक सोसल आहे. सोसल? हो, कुणाला सोसल? ता सोसल नाही, हं. घरच्याच कपड्यात घरी येतात ता सोसल. रामा, हो. हे रामा, घरातले कपडे धुवून वाळत घालायचे तसेच पडले. हो. ते घाल एकदा वाळत आणि मग जा नाटक हो, करायला. हो, हा? हो. हा. आणि हो. ती चटणी वाटून ठेव. ठेवता कपडे वाला करता, दत्ती वाटून ठेवतात. सगळी कामं म्हणजे आम्हीच करायची. स्वयंपाक आम्हीच करायचा, बाजारात आम्हीच जायचं, सगळंच आम्ही करायचं. किती सांगू तुला? किती किती सांगू तुला? बस ठीक आहे मस्त. हा, हा.
वा. हे रामा, हे रामा, अरे इकडे इकडे. अरे चंडाळा कधीतरी आलो साहेब म्हणत जा की आलो पाय आता बघ कोण आलं. हो साहेब, हो साहेब. हा, ते गॅंग आहे, ती गॅंग. गँग गँग जा बोलत या या. काय जागा गेली. हा रामा, 4-5 कप चहा सांग रे बा. मला बीन साखरेचं रे. हो यांना बिन सांगतो बा. बापूसाहेब, हा अहो बापूसाहेब, तुमचा हात पेटीवर पडला ना की मला आमच्या गोव्याच्या फटू मापच्या करायची आठवण होते. हा हे कामत मामा यांच्या 3 पिढ्या गेल्या त्या 3 पिढ्या मुंबईत, पण यांना दरवेळेला आमच्या गोव्याची आठवण होते. म्हणजे मी इथे भाता फुंकतोय या नाना कोण तो माझ्या फटू म्हापशेकर आठवत होतो. म्हणजे कडवेकर, तुम्हाला सांगतो आमच्या गोव्याला कामत मामा फालतू बडबड नको. हं? स्वर लावा. चला, हा, थांबा. हा. काय म्हणणार बोला बरं छान. वा. उगीच का उगीच का उगीच का उगीच का या दशेमध्ये असे मैदानात उगीच का? उगीच का चालेल चालेल रेडी चालेल माझं ठेका मस्त उगीच का हा उगीच. ना
आई ग वा देसाई मास्तर वा जरा तापू दे हा हा एकदम गगनभेदी स्वर लावायला कडवेकर मामा म्हणजे काय कडवेकर मामी आहे हा त्यांचा आवाज ऐकला की मला आमच्या गोव्याच्या चर्चच्या घंटेची आठवण होते. नाही म्हणजे रागावू नका हा कडवेकर पण त्यांचा आवाज म्हणजे व्यापुनिया सारी धरणी. तिचं नाव कशाला घेताय मल्याळी? आमच्या घरी म्हणजे बरं का बापूसाहेब कानडीने केला मराठी भ्रताला असला प्रकार जाऊ द्या झालं. म्हणा तुम्ही सारी देसाई
अहो देसाई, तान कशी तान कशी भिंगरी सारखी गेली पाहिजे. हा बापूसाहेब जरा स्वर द्या. ऐका म्हणा. काय गेली कुठेची गेली सागर बाबू अरे पण समजत नाही मध्ये 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 कशाला बोलता. कर्नाटकी ढंग आहे. करार प्रिया राग आहे चांगला. दाखव म्हणजे पुढे का गेलो ते कळेल. हे इकडे भरता काय करते तुमचं भाजी बाजार. एक नुसतं बघा 2 आण्याचा अळूहण म्हटला तर इकडे येऊन बैल वरडतं तसं वरडत बसलाय की हो. गाणं 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 कंठाळाला की हो. अरिष्ट नाही तर मामी मामी कडवेकर, अहो कडवेकर, यालाच कर्नाटकी ढंग म्हणतात. मामी आता मी पण येऊ म्हटलं काय तर गाणं म्हणायला. आणि ते बायको कुठे गेलं होतं तुमचं. गरीब बघा ते पाप सारखं काम 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 करते. माझ्यासारखं असतो तर पेटी फोडून बंब पेटवलं असतं. काय वय ग्रस्त माणसाचं घर रात्र म्हणून नाही दिवस म्हणून नाही. गाणं 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 कंठाळाला किंवा अरिष्ट नाही. अहो मामी तुमचं ते मालतही ते बाजारात गेलंय हो. बघितलं लोकांच्या घरात बायका बाजारहाट करतात. आमच्याकडे काय करतील तर. आणि लोकांच्या घरात स्वयंपाकीण असतात म्हटलं. आमचं स्वयंपाकीण पळालं. पळायला नाही तर काय हो. हे असलं वरद ना गळ्यात काही खाज येतं का तुमच्या आळू खाल्ल्यासारखं. आणि देसाई मास्तर तुम्ही इकडेच बायको बाळंत पडायला गेलं ना तुमचा. म्हणून तर मनसोक्त गाऊन घेतोय मी. तिच्याकडे जाऊन बघायचं की काही नाहीच काय. आता काय बघायचं त्यात. ही काय तिची पहिलीच खेप आहे. आता म्हणजे दुकानातून तुरीची डाळ आणल्यासारखी दवाखान्यातून बाळ घेऊन येते. काय जीभ का बुटाचं जीभ हो तुमचं ते. आणि तुम्ही इकडे बघत काय बसला तो. बाजी कुणी आणायचं ते. दिवसभर बघा गाणं गाणं गाणं. आंघोळ करायला म्हणून मोरीत बसतात. नळ डोचकीवर सोडतात आणि खाली गात
बसतात अर्धा अर्धा तास आंघोळ पण पंचा सुद्धा धड भिजत नाही हो. भिजतो हो भिजतो. पूर्वी एकदा खुर्चीचं लाथ मोडलं होतं. काय झालं? खुर्चीचं लाथ पाय खुर्चीचं पाय. खुर्चीचं लाथ मोडलं होतं. काल जाऊन दुरुस्त करून आणतो म्हटलं आणि इकडे येऊन गात बसलं की हो. यांच्या बरोबर कुठं जायचं म्हणजे लाज येतं बघा. बस स्टॉपवर उभं राहिलं. कोणाकडे? आपण बस स्टॉप. बस स्टॉपवर उभं राहिलं तरी सुद्धा चालूच की हो. हे डेंजरस हा कडवेकर, तुम्हाला सांगतो डेंजरस. नाही म्हणजे आमच्या हापिसातला भाऊ चांदोरकर असाच 5 नंबरच्या बस स्टॉपवर गात उभा होता. त्याने बरोबर हा असा हात गेला तो एका काळ्या कुट्ट बाईच्या गालावर. पायातलं व्हाण काढून मारलं की नाही होती ना. ते चाललं असतं मामी, वाहन एकदाच बसली असती. पण ही बया म्हणते कशी, माझ्याशी लग्न करतोस की जाऊ पोलिसात. करावं लागलं लग्न. ती तुमच्या त्याच दिशेची कुठली तरी आहे हा, हुबळी धारवाड तिथली कुठली तरी. ही काय बोलते ते याला कळत नाही आणि हा काय बोलते ते हिला कळत नाही. आम्हाला तरी काय कळत होतं म्हणता काय. सगळं होतं बघा. आमचं ते काळ साहेब गोर मॅडमशी लग्न करतात. आता त्यांचं इंग्लिश आणि आमचं इंग्लिश सारखं काय पोरं होत नाहीत. कामत नाही म्हणजे मामी तो प्रश्न भाषे पलीकडचा आहे. नाही म्हणजे मी कडवेकराला काय सांगत होतो की समजा तुम्ही बस स्टॉपवर गायला सुरुवात केली आणि ताने बरोबर वेळ काय सांगून येते मागचा ठेका धरा. बाजी कुठे होते. भाजी आणि राखेल हे रॉकेलचं आपल्या रॉकेलच्या दुकानाला सुट्टी आहे. हो संप आहे. विचार तर विचार की कामत मामाला विचार की. बाजारात असं काहीतरी म्हणत होते हा राखेचा संप काय. मी आपला राखेचा पंप असा. या नका आपलं सोय असतं तेवढंच ऐकतात बघा. म्हणजे पूर्वी एकदा घरातला चहाचं पावडर संपलं होतं. काय झालं? चहाचं पावडर. चहाची पावडर. काली जाऊन वाणीकडून चहा घेऊन या म्हटलं तर समोरच इराणीकडे जाऊन एकटंच चहा घेऊन आलं की हो. आणि ते जळलं इराणीचं चहा की होते. म्हणजे कोंबड्याचं अंड्याचं कांद्याचं हात लागलेलं. मम्मी मी तुमच्याकडे आधी कांदा लसूण बिसून काही नाही का. मी काय ते जोशीनबाई सारखं धर्म सोडलाय काय तर कांदा खायला. म्हणजे कोण जोशीनबाई? ते गिड्ड. हा गिड्ड जोशीनबाई. ते जोशीनबाई चोरून अंडी घालत. खोट म्हणता काय तर ते जोशीनबाई नवऱ्याला पोरांना सगळ्यांना खायला अंडी घालत. आमचं माहेर म्हणजे उपीट बडगेचं विरूपाक्ष शास्त्री घराणं की हो. सावळा गिवळा काय कडक म्हणतात. मजाची म्हातारपणात पाणी सुद्धा धुवून घेणार बघा. इतकी वर्ष मुंबईत काढलं पण सुद्धा कधी काचेचा कप्प घालून घेतलं म्हणता काय. शूद्र काय तर आम्ही कांदा खायला. माझं वडील म्हणजे चंदकेश्वरचं पुजारी की होते. कांदा लसूण घिसून छे. आता काय घसा फोडायचं ते फोडून या म्हटलं लवकर घरी. परिष्ट नाही तर. अरे आता मला कोणीतरी स्वस्थ पेटी वाजू देणार आहे का मला सांगा बघू. कडवेकर अहो कडवेकर तुम्ही काय केलं कल्पना आहे तुम्हाला.
तुमची भाजीची पिशवी दिली ना अहो त्याच्यात आळू दिसलं दिली. चला मला कडवेकर अहो कडवेकर काय झालं? प्रसंग येऊ नये पण आलाय. कामत मामा अहो काय झालंय काय मला सांगा ना. एका शब्दात सांगू हा, सांगा. अनर्थ अनर्थ होऊ दे, होऊ दे, होऊ दे, होऊ दे. हा धरणी धरणी. अहो कडवेकर ती धरणी या क्षणी तुम्हाला आणि मला पोटात गेल तर बरं होईल हा. अहो ही वेळ गाण्याची नव्हे ईश्वराची करुणा बघण्याची आहे. अहो, तुमचं दीड दमडी चालू दिन हो मी परत. आळवाचं नाही हो काय म्हणत मी. तुम्ही फक्त पिशवीतले आळवाचे देठ पाहिलेत पण आत एक शेर कांदे पावशेर लसूण एक रत्तल मटण एवढा कोलंबीचा वाटा आणि 2 पापलेट होती. बामणीत बायला पापलेट हा हा. अहो ते रोजी मी नुसतं त्यांच्या स्वयंपाकघरात शिरला तर दायाला स्वयंपाकघर धुवून घेतला आणि बामणीत बायला पापलेट हा. रामा ए रामा इकडे 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 काय तुमचं युनियन निघालंय म्हणून प्रत्येक बाबतीत तोंड घातलंच पाहिजे का रे. हा मंडळी जरा चिंतेत आहे. तू जरा जा बघू इकडून. मामा कामत मामा कांदा लसूण आणि काय कोलंबीचा वाटा आणि पापलेट हो. पापलेट पापलेट बापूसाहेब पापलेट पापलेट म्हणजे मासे आहे. पापलेट हो म्हणजे माशी आहे. तुम्हाला काय वाटलं पापलेट म्हणजे चॉकलेट. मी जातो पाहिलं कडवेकर अहो कडवेकर आता सगळे जातील हा सगळे जातील. कठीण समज येता कोण कामास येतो. मास्तर तसं नाही माझी वाईफ बाळंतीण आहे. बरं आहे कडवेकर भेटूया आता. हा भेटूया भेटूया जगलो वाचलो तर भेटूया. नाही बघा तुमच्या रविवारचा पेपर रविवारचा राशी भविष्य करा. आहे ना. आहे नक्की कळलं तर तुमची रास कुठली रास रास कुठली रास? त्या आठवड्यात अपघात मृत्यू वगैरे कुठल्या राशीला आहेत? मग काय झालं अपघात मृत्यू नाही तर सिंह राशीला सिंहवार सिंह राशीला मग माझी रास सिंह. कडवेकराची रास आणि सिंह. काय झालं? आमची काय साधी रास सुद्धा सिंह असू नये. अरे राम 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 राम. कांदे लसूण आणि काय कोलंबीचा वाटा आणि पापलेट हो. बापूसाहेब आमच्या घरी ना आमच्या घरी सुद्धा साधा कांदा सुद्धा नाही हो. नाही हो नाही. मागे एकदा ते कुलकर्ण्याच्या हॉटेलातली कांद्याची भजी खाल्ली असं आपलं नुसतं चेष्टेत सांगितलं. त्यानंतर 8 दिवस तोंडाला तोंड नाही. आता मला वाटतं आता अजन्म. अहो कडवेकर इतक्या सस्त्यात वागलं तरी सुद्धा चालेल हा. करायला काय झालं? तुमच्यावर प्रसंगाला म्हणजे कळेल आमच्यावर. अहो आमच्या घरात अशी फुकट पापलेट आली असती तर आमचं कुटुंब म्हणजे नुसतं नाचत राहिलं असतं. मास्तर ह्या नाचाला काय आता ठेका पाहिजे का मला ठेका पाहिजे काहीतरी करू. तुम्ही असं करा कसं मला वाटतं आपण असं करूया थांबा बरं का. नाही म्हणजे मी म्हणतो काय नाही जमणार. नाही मी काय म्हणत होतो की आपण एकदम कडवेकरांच्या स्वयंपाकघरात जाऊ. नाही थांबा. आपण म्हणजे कोण कोण. आपण म्हणजे हे कडवेकरांच्या मी नाही पुढे आली बापूसाहेब आली कामत मामा आजवर काही एवढं अधिक बोललो असेल तर उदार मनानं क्षमा करा. असा धीर सोडू नका हो. हे बघा कडवेकर तुम्ही काय चिंता करू नका बरं का. तुम्ही हात स्वस्त पडा. मामींच्या रागाचा पहिला जो काही जोर असेल ना तुम्ही माझ्याकडे करा. रागाची पहिली लाट फुटली सगळं काही आलबेल झालं ते तुम्ही आतून बाहेर या. का नको एकदम नको. मी कुठलं तरी खुणेचं गाणं म्हणतो. खुणेचं म्हणजे बाजी प्रभूला कशा त्या शिवाजी महाराजांनी खुणेच्या तोफा ऐकवल्या होत्या. तोफा म्हणजे ढूम 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 कमाल करता बाबा. अहो खुणेच्या तोफा ऐकवल्या होत्या. नरवीर बाजी प्रभू सिनेमात ऐकवल्या होत्या. त्या खुणेच्या तोफा ऐकल्या
आणि आता मी सुखाने मरतो म्हणून मेला. तसं तुम्ही माझं खुणेचं गाणं सुरू झालं की फक्त मरायचं नाही हा, आतल्या खोलीतून बाहेर यायचं. अहो गाणी कसली गाथा, गाणी कसली गाथा. झालं, संपला आमचा अवतार. कडवेकर, अहो कडवेकर, माणसाची अगदी अखेरची घटका भरत आली ना तरी त्यांनी स्वतःबद्दल हे असं अवतार वगैरे म्हणू नये हा. बरं नाही दिसत ते चार चौकात. नाही म्हणजे खाटे चिरडलेल्या ढेकणानी स्वतःला हुतात्मा म्हणण्यासारखं आहे. बापूसाहेब वादळाची पहिली लाट अंगावर घेतील, ती फुटली की तुम्ही या. पण ती फुटलेली कळणार कशी तुम्हाला, कळणार कशी? हा, मी प्रेम भावे प्रेम भावे हे खुणेचं गाणं म्हणतो. बापूसाहेब, प्रसंगाला योग्य आहे ना हे गाणं? या प्रसंगाला एकच गाणं योग्य आहे. मूर्तिमंत भीती उभी ठेका नको. नाही नाही बापूसाहेब, ते मामींच्या एंट्रीला झालं. त्यानंतर प्रेम भावे प्रेम भावे. गाणी कसली गाथा आहे. आमच्या घरी काय मटण आणि काय बोंबील. हे, या दिवसात बोंबील कुठले? कोलंबी आणि पापलेट 10 रुपयाची जोडी होती. हे, असं का आदम स्वस्त पडा बघू तुम्ही बरं का. आज पुस्तकं बिस्तकं आहेत, वाचत पडा. बापूसाहेब बापूसाहेब, पुस्तक काय वाचणार या अवस्थेत? म्हणजे काय? नाही म्हणजे आमच्या गोव्याला ख्रिश्चन लोकात अखेरच्या क्षणी बायबल वाचतात. आपल्याकडे पूर्वी गरुड पुराण का काहीतरी वाचायचे. चाल चांगली होती. हा, आली आली बापूसाहेब, आली आली आली. स्वस्त पडा बघू तुम्ही त्या. असं का घाबरायला तू? पडा स्वस्त. बापूसाहेब बापूसाहेब बापूसाहेब, प्रेमभाव आहे नक्की ना? काय यांना प्रेमभावेचं पडलंय. मास्तर तर ठेका द्या, ठेका द्या. प्रेम भावे प्रेम भावे जीव जगिया नटला प्रेम भाव प्रेम फुटली. हा, लाट साप फुटली एकदम. फुटली लाट फुटली. अहो, लाट कसली फुटली, ते डोकं फुटलं आमचं. राम 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 राम. अहो पण असं कवट्याचं खदान कशाला उघडलं ते? तो पाठीवाला उभा होता बाहेर, तो कोसळला. लागलं का? लागलं का? 5 रत्तल तुपाचा डबा टाळक्यात पडला तर लागतं का? नाही लागत. उलट पण त्या वनस्पती तुपाने केस वाढणार आहेत माझे. हो. राम 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 राम. अरे पाठीवाला, जरा नीट भरवाड रे बाबा. काय झालं हो काबूल मामा? असे पाहता काय? अहो काय झालं काय? अजून त्या दिशेची वार्ता यायची आहे. डोकं फुटलं म्हणजे ही नुसती नांदी झाली. हा, मी आपला नुसता प्रेम भावे प्रेम भावे म्हणणार आहे. हो, म्हणजे इथं काय नुसतंच गाणं चाललं होतं की पिणंही? अहो पिणार काय? विष. विष काय करायचं? ते कडवे करायला उंदराच्या गोळ्या सुद्धा चालतील. विषय काय हे बोलणं? आत्ताच कडवेकर मामी म्हणाले इथं गाणं चाललंय म्हणून. केव्हा म्हणाल्या? आत्ता तिथून भाजीची पिशवी घेऊन जाताना गॅलरीत भेटल्या मला. कसली पिशवी? पिशव्या ओरडता काय? भाजीची. भाजीची? अहो पण असं ओरडायला काय झालं? आता मला सांगा, कडवेकर मामी भाजीची पिशवी नेणार नाहीत तर मासे भरून नेतील का? नेले नसतीलच का? मास्तर काय? अहो कामत मामा, आमच्या घरी आम्ही कांदा लसूण खातो म्हणून चहा घेत नाहीत त्या, पाणी देखील पित नाहीत. तसं काही झालं तर चाळ डोक्यावर घेतील ना त्या? घेतील ना. हो घेतील ना. बरं, देसाई मास्तर येऊन गेले का? हो, आताच गेले की. हो. अगं कोण कोण कशाला राहते तिथं? असं तो संकट काळी कोणीही कोणाचं नाही. संकट? कसलं संकट? अहो त्या देसाई मास्तरांच्या बायकोसाठी औषध काढून ठेवलंय मी. त्याची बायको काय दुकानातून तुरीची डाळ आणतात तशी दवाखान्यातून बाळ घेऊन येतो. काय घर आहे की वेड्याचं हॉस्पिटल आहेत? हा, त्या देसाई मास्तरांच्या बायकोसाठी औषध काढून ठेवलंय मी. बाळंतीण ना ती. असेल आपलं काम. आणि हा रामा कुठं मेला? आता रामा कुठे गेला आम्हाला काय माहिती. म्हणजे गाणंच चाललं होतं ना इथं? होय हो, उगीचा का कांदा कांदा नाही म्हणजे माझ्या डोक्यात त्या कडवेकडीचा कांदा लसूण काय चाललंय काय? ते आता एवढ्यात मिसेस गर्दे येतील. कोण मिसेस गर्दे? 50दा सांगितलं असेल तुम्हाला. अरे बापरे, त्या पॅरिसवाल्या. मग? राम 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 राम. एक रविवार येतो पण येताना किती घोटाळे बरोबर घेऊन त्या येतो. मिसेस गर्देंचा कसला घोटाळा? अगं त्या मिसेस गर्द्यांच्या अगोदर त्या कडवेकर मामी इथे येऊन कोसळतील. कडा कोसळला मास्तर, कडा कोसळला की डगडग डगडग. कमाल, तुम्हाला तरी काय जावं. काय सांगा ना? त्या मामी कडा कोसळल्यासारखे ठेवून पडलं. तुम्ही असं करा, ब्रह्मी तेल घाला 2 नंबरचं डोक्यावर. बनायला हा, आणि कानात खोबरेल तेल. कानात खोबरेल तेल.
आणि नाकात काय घालू मला सांग? नाही म्हणजे आमच्या नाकात वेसळ आहेच. बापूसाहेब पुढे वा पुढे वा. अहो, तुम्ही उघडा ना जरा दरवाजा, बघा कोण आलंय ते. आत्ता येतील तेवढ्यात मिसेस गर्दे. बापूसाहेब प्रेमभावे नक्की ना? नक्की हो, प्रेम भावी आहे ना. प्रेमभावे जीव चिकिया नटलो प्रेमभावे जीव चिकिया नटलो हो, प्रेम प्रेम भावी. ते बघा, पाठीवर आले. हो, काय हा, हे, आणखी. हा, अरे पाटीवाला जरा त्या पलीकडच्या खोलीत नेऊन ठेव रे सामान. कुठल्या पलीकडचा कोणी? मी नेऊन ठेवतो. तुम्ही कशाला त्याला नाही, 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 मी ठेवतो. तुझा करा बाई, काय वाटेल ते, मला नाही माहिती. आपण साहेब मी ठेवतो. अरे तू ठेवणं तर आम्हाला घरची कामं बिमं करायला लाज नाही वाटत. प्रेमभावे जीव चिकिया नटलो एकच रस प्यानो प्रेमभावे जीव चिकिया नटलो एक प्रेमभावे जीव चिकिया नटलो एकच रस प्यानो प्रेमभावे तुझे पैसे दिले? हा, साहेब. तर हा अहो कामत. हा त्या कडवेकराची गंमत बघायची तुम्हाला? काय? म्हणजे आपण सगळे इथे चिंतेत हो. आणि तो आत गाढ झोपलाय. झोपलाय आता उठेला. बापूसाहेब तुम्ही पुढे व्हा. प्रेमभावे जीव जगियो नटलो एकच रस प्याला प्रेमभावे ओ, भावे आवरा तुमचं कुटुंब. अरे बा प्रेमभावे एवढे धावत ही पापलं झाडू कोण सांगितलं? हा म्हणून कोण सांगितलं? उठला आहे सांगितलं. पाय मोडीला काय काय नाही ग. हा की नाही कोकणी प्रांत आहे, स्वतंत्र आहे. बोलू द्यायचं. हा स्वभाव तुमचा हो. चुकीत जाईल काय म्हणतात त्यांचे राम चुप. कामत इतकी सगळी वाक्य बोललात ना, त्याचा एकदा शुद्ध मराठीत अर्थ सांगा ना. काय या सगळ्या वाक्यांचा अर्थ ही असली पापलेट का आणली? एवढा सुरू. म्हणजे चाकराक पड चाकर ही पापलेटा तुम्ही कोणाकडे पळवून हाडील काय म्हणता? त्याकडे काय नुसते काय? कामात याचा अर्थ मला बरोबर कळला. ही पापलेटी तुम्ही कोणाकडे पाहून घेतली? तो माशाकडे का? मग सांग ही पापलेटा तुझ्या हातात हाडून दिली कोण आहे? तुझं बायल काय हरकल कोण? तुम्हीच त्यांची रामा धाडल्या बाजारात आणि आपण मात बसल्यात बायलाच नाव नाव करी. राव मग मागची उलोच्या दी. रामाक बाजारात धाडलेला कोण आहे? कोणी मिळाले? कोण मास्तर. आणि ही पापलेटा तुझ्या हातात हाडून दिली कोण आहे? आईल कशी मिळाली? बोटातल्या फुटली मिळाली. काय काय झालं हो? अहो होणार काय? यांना फिश आणायला पाठवलं होतं ना बाजारात. फिश हो फिश. यांनी तुमच्या रामाकडनं मासळे आले. त्याला काय परवा आहे सांगा? कोणीने पिशवीत घातलं, पिशवी उचलली आणि घेऊन आला. सगळी मेली लाल पाण्याची कुसकी पापलेट. आता मी याचं काय करू हो? तुम्ही सांगा हो. मी तुमची इथे ती पापलेट कुसली. आमचा सगळा रविवार कुसलेला इथे. पण रामा पापलेट आणणार कशी? मी माझ्या हाताने कडवेकंडीला पिशवी दिली. पापलेट मालतीबाई हे इथं गायलाच येतात ना का चोरून दुसरं काय चालतं? मी मगापासून बघते यांचे डोळे जरा मला लाल दिसतात. लालोच दिसतात. इथं पांढरे व्हायची वेळ आलेली आहे. काय गोंधळ चाललाय इथे देवजाणे. अहो तुम्ही असं काय करताय? सकाळपासून अजून आंघोळ झाली नाही तुमची आणि डोक्याला काय बांधलंय? सोडून टाका बघू अगोदर. असं काय करते? तो तुपाचा डबा पडला डोक्यावरती, टेंगूळ आलाय मला माहितीये तुला. आणि हा रामा कुठे मेला? रामा कुठे? करताय का जान? कळवे करते जावा तुम्ही खुशाल. समजा आणते नाही इकडे काय? कडवेकरचे आहे दिसतात कुठे? मी सांगतो. बापूसाहेब जरा काळी दोन धरा. काळी दोन. कामत तुम्हाला काळी दोन काळी पाच करायचे काय? बोंबला चला. मस्त जरा ठेका तरी द्या हो. कडवेकर प्रेम भावे जीव जगिया नटला. राव गे प्रेम भावे कडवेकर. मस्त बसा जरा एक मिनिट तिकडे. प्रेम भावे. हे चल रे रामा बघू.
हे झोपायची वेळ आहे, झोपायची वेळ आहे. आणि हे काय झोपणं आहे? मला सांग, हे झोपणं आहे? हो साहेब, कडवेकरच्या खिशात बघा काय तर. काय झालं काय हो? बघा. खिशात हो अय्या ब्रँडीची बाटली. हा, इथे ब्रँडी तिथे पापलेट म्हणजे मला काय कळेल हे, रामा जरा पाणी आण, पाणी आण. बाबा रे, मामा, अहो आमची बाटली आहे हे, ती चार चौकात सांगते आमची बाटली आहे म्हणून. अहो, याच्यात ब्रँडी नव्हती काही ब्रँडी नव्हती, मला काय रिकामीच बाटली रिकामी लागली. नव्हती. मग पाणी आणलंस? हो. रामा, वाटीतून पाणी, वाटीतून. हो. तुला काय वाटलं याची दाढी करायला पाणी मागवलं म्हणून मी गाढवा? अरे प्यायचं पाणी आण जा. अरे काय झालं काय? हे कडवे किती झाली काय हा पडला इथे धारा पेन्सिल. पाणी 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 द्या पाणी. हा कडवेकर अरे काय झालं सांग ना मला. अहो, ऐका तरी हो. अरे कडवेकर, याच्यात ब्रँडी नव्हती, देसाई मास्तरच्या बायकोसाठी बाळंत काढा. अरे राम राम राम. होता तो हो. अरे मग मला चढली कशी? कुठे चढली आहे? आणि चढली तर एवढ्यात उतरेल. दारू म्हणजे काय समजला तुम्ही कडवेकर? हा दारू म्हणजे काय आहे? हो आपण नका सांगू, जा. दारू म्हणजे कामत मामा पण मला चढली कशी? हे सगळे मनाचे खेळ हा. तुम्हाला गाता येतं असं नाही वाटत? पुऱ्या तुमच्यापेक्षा खूप बरं आहे. काय बापूसाहेब नुसते नाकात ओरडतात. हे बघा, तुम्ही माझी साक्ष नका करू बरं का. मला एकच प्रश्न पडलेला आहे की त्या कामतबाईंच्या हातातली पिशवी त्या कडवेकर मामांच्याकडे गेली कशी अगोदर? हो मगाची मी धावला होता काय? म्हणजे आपण हा काय भानगडीत? हो. सांगा काय ह्यांच्या रिकाम्या पिशवीत घरातलं काय? काय? आलू भरला कडवेकर मामींच्या हातातली पिशवी चटकन छचरी पटकन ही दिलीन ती काम तीन बायला रामा दिली. रामा रामा काही कळलं नाही. काय म्हणालास तू? आपल्या घरातला आळ कुणाला दिलास? काय एक नाटक झाला हो सोसल घरच्याच कपड्यातला. अहो कडवेकर, अहो कडवेकर, मरणापूर्वी झाले गेले विसरून जा म्हणाला होतात नाही. मी नाकात ओरडतो काय? आता राखेचा संप नाही, राखेचा पंप असं जाऊन मी मामीना सांगितलं तर आम्ही गोमांतकातले लोक खरं बोलण्यात पटाईत. हो पटाईत. चला आता आवरा आवरा आवरा. चला, इथं मैत्रिणी चला, वगैरे जाऊया. आहेत. हो. चला पळा पळा. कामत मामा काय? कामत मामा हा पापलेटात काटे असतात का हो? पापलेटात काटे असतात हो, पण फार नसतात का? मी पापलेटाच्या पिशवीवरच बसलो आहे. तरी म्हणजे 10 रुपये. चला, निघा, निघा, निघा. काय बरं पापलेटा सत्यानाश केलं. शी, 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 शी. काय? कसं आहे? कसं आहे? हं? जा. बापूसाहेब हो. बाळांत काढ्याचा पुरुषांच्यावर काय परिणाम होईल हो? कामत मामा, तुम्हाला घाई कशाला मला सांगा. 5-6 महिने थांबा, आपण दोघेही पाहूया. हा चला, चला. सांगा आता याच्यात काय पेटी वाजवायची? हा आणि आता हिच्या आणि मैत्रिणी येतील पुन्हा. राम 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 राम. त्यातून आमच्या मिसेस अली सोशल सर्व्हिस वगैरे करतात ना, त्यामुळे आज कोण मिसेस वर्दे, उद्या कोण मिसेस गर्दे. नेमक्या रविवारी, पूर्वी रविवार हा पुरुषांचा वार होता, आता बायका सुद्धा अगदी संडे तेवढा ऑफ मिळतो वगैरे बोलायला लागले. काय अहो स्वस्त काय बसून राहिला? आता एवढे देतील ना त्या. येऊ देत, मेलं कोंबडा आगेला वीज नाही. हो बरं तुला काय मदत करू सांग. मदत मदत ही पेटी ठेवा कुठे. पेटी ती येते नेहमी तुझ्या डोळ्यात. अहो उचलताय ना? उचलतो. अरे राम राम. अहो जरा फोन उचला ना प्लीज. आता पेटी उचलू का फोन उचलू मला सांग ना. बरं ठेवा पेटी. मी उचलते फोन. हॅलो हॅलो अय्या कोण नलिनी? हॅलो अय्या केव्हा आलीस ग? व्हॉट अ सरप्राईज. किती दिवसांनी तुझा आवाज ऐकला ग. हॅलो अहो अगं आनंदाचं बॅकग्राऊंड म्युझिक वाजवतो ना. हॅलो अय्या इथे कुठे उतरलीस? सबनीसांच्या घरी. ती काय बाई वाळकेश्वरची मोठी माणसं. हो आम्ही काय आपली गिरगावातली गरीब माणसं. तिथं म्हणजे काय तुझ्या मिस्टरांना अगदी वेस्टर्न स्टाईल युरोपियन फूड हो की नाही? हा हॅलो हॅलो काय म्हणाली?
अरे वा तुझे मिस्टर जॉईंट सेक्रेटरी झाले का? अहो ऐकलत का, नलिनीचे मिस्टर कलेक्टर होते ना, ते आता जॉईंट सेक्रेटरी झाले. हॅलो. आम्हाला टोमणा बरं का, आम्हाला टोमणा. तसं नाही काही. मला तर सवय झाली होती, कोण जॉईंट सेक्रेटरी झाले, कलेक्टर झाले, हो. मला इथे पेटीवाला व्हायचं होतं. ते काहीतरीच काय. आई आहे पण मग तू किती दिवस आहेस मुंबईत? आई आज संध्याकाळी जाणार आहे, मग ये ना. ये ना, अगदी रविवारी सकाळी आली, ये ना. हो आई नाही तसं काही नाही ग, मिसेस गर्दे यायचे. हा हो हो वासंतिका गर्दे. तर काय शिष्ट नाही तर काय मिली. अगं पण नसतं बोलावलं तर वाईट दिसलं असतं की नाही. हा म्हणजे हे बघ, मागे आम्ही दिल्लीला गेलो होतो की नाही कॉन्फरन्सला. हा 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 तेव्हा त्यांनी आपल्या बंगल्यावर कॉफीला बोलावलं होतं, मग रिटर्न नको का करायला म्हणून बोलावलं. बरोबर, रिटर्न रविवारी रिटर्न वाद नाही. हा काय ते हो 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 अगदी लगेच आहे. हा अगदी लगेच. आई आई खरंच तुझे मिस्टर कुठे आहेत? झोपलेत. काय ते आमच्या घरी ना, हो आमच्या घरी देखील आरामच चाललाय. हो तर काय. आई आहे खरंच पुरुषांचा रविवार म्हणजे बायकांचं मरण नाही का ग अगदी. पाहिलं काय ते पाहिलं काय याला याला हा चोराच्या उलट्या बोंबा हो म्हणतात. हो तरी तुम्ही पाहिलेलं आहे हम्म. की धोब्याचे कपडे मी स्वतः लिहून घेतले. हो आणि तो तुपाचा डबा 5 हा. रत्नाचा डोक्यावरती लिहिलेली झेल लागली. हो आता तो कडव्याचा ब्रँडी समजून बाळंत कडा प्याला, त्याला मी काय करणार. अरे राम राम, त्याला आणि तिथे काय झालंय देव झाले राम राम. बायकांचं मरण काय. नाहीतर काय. बरं बरं, हिला आता मदत करूनच हो, टाकू. बरं बरं हा बघा अगदी. अच्छा अच्छा बाय बाय बाय. बाबा उचलतोय रे, नुसती उचलतोय, वाजवत नाहीये. ए रामा बघ ना तू तिथे काय. बघ ना. हॅलो हॅलो काय रे. नाही नाही माझंच आहे माझंच आहे तुझाच आहे? माझंच आहे, बरं. माझं. हॅलो अरे हालू हालू म्हणजे तू हालू नको बोलूस. तू मोठ्यानं मी हालू. काय काय सगळ्याचा मामा शिक आहे. येतो येतो येतो. हा कुठं येतं कुठं जायचं नाही आता, पाहुणे यायचे घरात. पण त्या सगळ्याचा मामा शिकायला मेला म्हणजे मग जेवीत असलं तर हात धुवायचे म्हणून सांगितलं माहिती आहे साहेब. एकदा माणूस मेला म्हणजे परत मिळता काय. नाही हल्ली नाही मिळत, नाही मिळत. नाही म्हणजे मी बोलता तर खरा की खोटा. खरा. मग मी जाऊ ना. जा. थँक्यू. हो अहो जायला काय सांगितलं त्याला. अगं नाहीतरी रिक्काम टेकडेपणा करण्याबद्दल पगार खातो ना तू. हो. जगल्याचा मामा शीक आहे म्हणे. याचे बरे काके मामे दर रविवारी सकाळी शीक पडतात. तिथे तयार झाली असेल पहिल्या धारेची. काय ते ते तुला नाही कळणार काय ते. नको कळू दे, हा नको कळू दे. आणि अगं हे इकडे 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 इकडे. हे काय तू ही अशीच म्हणजे काय हे असे बावटपणा आपल्याला नाही आवडत. हे काय मोठं. जरा काय तू, काही बोलायला नाही. खरं सांगू का, हे म्हणजे आधी उगीच. खरं म्हणजे हिच्या नटण्या थटण्यापुढे आम्हाला एक सिनेमा नाटक वेळेवर मिळत असेल तर शपथ. आमचं लग्न झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही तुकाराम सिनेमा बघायला गेलो होतो. हिचं नटणं थटणं आटपून आम्ही त्या सिनेमा थिएटरात गेलो. त्यावेळी तुकारामाचं विमान आम्ही जातो आमच्या गावा करत होत. राम राम घ्यावा आमचं राम राम घ्यावा. हे बघ हे अगदी खरंच मला आवडत. काय नाही इकडे इकडे हे बघ त्या 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 काय त्यांचं नाव हा मिसेस पाटणकर. त्या बघ केवळ पाहा दिसतात कशा 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 दिसतात. तुम्हाला काय वाटतं आम्हाला तशा राहता येणार नाही. पण मिस्टर पाटणकर मुलांना आंघोळी घालण्यापासून सगळं करतात. हे बघ तू सांगत असेल तर मी वाटेल त्याला आंघोळ घालायचं आहे. पण हे काय आहे. हे काय हे म्हणजे इथलं कोण वावरणार आहे सगळं. मी आवडतो ना. तुम्ही? मदत येस. तुम्ही मदत करणार मला. अगदी तू म्हणशील. नक्की नक्की. मी कपडे बदलायला जाऊ. अगदी आनंदाने. काय हरकत नाही. अगदी मदत कपडे करतो. बदलायला जाते बरं. बस मदत आणि करतो. 5 मिनिटात त्या हो. येतील आता. येऊ दे येऊ दे. त्यांना म्हणावं की मी कपडे बदलते. हो, हो. तुम्ही बघा बरं का इथे मी काय बघतो नाही तू जा खुशाल जा. मी कपडे बदलते त्यांना मदत. बदला. मदत करतो. चला बाबा चला तुम्ही. त्या गोवंडे मास्तरला
चुन्याची बोटं पुसायला दुसरी जागा नाही. मदत. राम 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 राम. आल्या. या 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 बसा. बाई कुठे आहे? बाई आहेत ना, आत आहेत. आणि साहेब कुठे आहेत? साहेब? हो साहेब इथेच आहेत. बाईना सांग मिसेस नलिनी गुप्ते आले. हो त्यांना ठाऊक आहे, पण त्यांनीच बसायला सांगितलं जरा आपल्याला. हो बरं का, मिसेस गर्दे सुद्धा येणार आहेत, म्हणजे वासंतिकाबाई गर्दे. त्यांच्या मिस्टरांची पॅरिसला बदली झाली बरं का, म्हणजे 15 मिनिटासाठी येणार, फार वेळ नाही आहे त्यांना. काही मासिक वगैरे आहेत का? मासिक नाही हो, आमच्या घरात एक मासिक टिकत असेल तर शपथ तुम्हाला सांगतो. बरं डिरेक्टरी कुठे? डिरेक्टरी कुठला नंबर हवा आहे आपल्याला? सांगितलेलं ऐकायला शिकवलं नाही वाटतं बाईंनी. हा नाही हो, डिरेक्टरी हरवली आमची. कुठला नंबर पाहिजे सांगा ना. बोरगावकर. बोरगावकर? हा हा, म्हणजे मिसेस प्रमिलाबाई बोरगावकर वगैरे. हा बरं, माहिती आहे मला. 372980. हा तुला काय ठाऊक? हा मला काय ठाऊक, म्हणजे आम्हाला नेहमी बोलावं लागतं ना त्यांच्याशी. बरं का, त्यातून बरं का मिस्टर बोरगावकरांची ना नागपूरला ट्रान्सफर झाली होती. ती मिसेस बोरगावकरांनी खटपट करून 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 कॅन्सल करून घेतली. तशी म्हणजे शी इज अ व्हेरी श्रूड वुमन आणि वायर पोलिंग मध्ये भयंकर एक्सपर्ट आहे. म्हणजे हे माझं मत नाही, परवा मिसेस बापट आल्या होत्या त्या सांगत होत्या. चोरून ऐकत असतोच वाटतं. चोरून? राजरोस ऐकायला भीती आहे कोणाच्या बापाची. बरं आपण काय घेणार, गरम की थंड? मला थोडं पाणी आहे. पाणी नाही, त्याच्यापेक्षा काहीतरी स्क्वॅश फिश घ्या ना. आम्ही नेहमी इम्पोर्टेड स्क्वॅशच वापरतो. अहो देशी स्क्वॅशची क्वालिटी रॉटन नाही का हो. तुम्ही कधी त्या मिसेस ठाणेदारांच्याकडे स्क्वॅश घेतलाय? त्यापेक्षा देऊनही नाही का हो. अरे वा, बाईंची भाषणं अगदी तोंडपाठ झालेली दिसतंय. किती वर्ष आहे तिथे? झाली 20-25 वर्ष. चांगल्या वागवतात का बाई? चांगला म्हणजे काय, अगदी घरातल्या सारख्या. म्हणजे काय, काही लग्न बिग्न झालंय का? त्याशिवाय या घरात कोण राहू दे. असं आहे का? मग चाललंय की नाही गाडं घासलं. बायको काय करते रे तुझी? बायको तिथे कपडे बदलते. नाही नाही, कपडे धुते. आणि तुमच्याकडे लक्ष गेलं सगळा घोटाळा. पगार काय देतात तुला बाई? पगार? पगार काय, 1 तारखेला सगळा पगार मी त्यांच्याच हातात ठेवतो. अजून म्हणून खर्चाला घेतो काहीतरी. वा, फारच विश्वास दिसतोय रे बाईंच्यावर. चालेल. काय काय काम करतोस? आता आपलं घर म्हटलं काय काय पडेल ते काम करत असतो आपल्या घरामध्ये. मग आम्हाला दे ना एखादा तुझ्यासारखा. माझ्यासारखा? मीच येतो ना. अरे पण दिल्लीला यावं लागेल. दिल्ली काय आणि मुंबई काय, कुठेतरी आपल्याला नोकरी करायची ना. आपण कुठे सबनीस साहेबांच्याकडे उतरलाय ना. मला माहिती आहे 365621. अरे वा, फारच एफिशियंट आहेस की तू. कसला एफिशियंट? तुम्हाला त्या विद्याधर पंडिताची गोष्ट आहे. विद्याधर पंडित? कोण विद्याधर पंडित? अहो विद्याधर पंडित म्हणजे तो 3रीच्या धड्यातला. त्याच्याकडे एक पोपट होता बरं का. अच्छा. त्याच्याकडे तो ऐकून ऐकून संस्कृत बोलायचा. तसं आपलं ऐकायचं बोलायचं. हो मिसेस गर्दे आल्या वाटतं. या 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 प्लीज या या या. Oh, hello Nalini, how are you? So congratulations, Mr. Gupte joint secretary झाले ना. कुठे? दिल्लीला झाली का ट्रान्सफर? Oh, what a pity. म्हणजे आम्ही दिल्लीहून चाललो आणि तुम्ही तिथे चाललात. आम्ही असताना you should have been there. We were म्हणजे such a jolly crowd आणि सडनली ट्रान्सफर झाली. तशी ह्यांना इन्फॉर्मेशन होतीच, पण ट्रान्सफर म्हणजे आय वॉज सो बिझी. तुझ्या बाईनं सांग मिसेस गार्दे आल्यात म्हणून. त्यांना ठाऊक आहे, त्यांनी बसायचं. अगं आफ्टर ऑल वी आर गोइंग टू पॅरिस नाही का. तेवढ्यात
फ्रेंच शिकून घेतलं. अगं फ्रेंच इज म्हणजे इट इज सच म्हणजे सच गुड लँग्वेज. बॉन्जू मसिये, parlez-vous français म्हणजे डू यू नो फ्रेंच? तुम्हाला येतं का फ्रेंच? फॉर्मिडाब्ल फॉर्मिडाब्ल. तसं म्हणजे पुष्कळच यायला लागले मला आता. म्हणजे आय नो इंग्लिश आणि आता फ्रेंच, शिवाय इटालियन ही शिकणार आहेच मी. खरं म्हटलं तर मराठीच मला तितकंच म्हणजे हो ना. आई वडील कुठे असतात हल्ली? वाईलाच. वाईला? तिथे वाडा आहे ना आमचा जुना. का तुला काय करायचंय? नाही, आम्ही सुद्धा वाईचंच म्हणून म्हटलं. वाईला काय नाव काय तुमच्या वाड्याचं? जांभेकरांचा वाडा. जांभेकरांचा वाडा म्हणजे जांभेकर भटजींचा? म्हणजे जांभेकर भटजी तुमचे वडील? तुला काय करायचे पण? लुक एट हिम. ही इज म्हणजे सारखं लुकिंग ऍट मी. बाई कुठे आहेत तुझ्या? बाई आज कपडे बदलत आहेत. अरे म्हणजे वाईच्या जांभेकर भटजीची दुर्गी ही, आणि हिला मराठीच म्हणजे मला तितकस काय. बरं आपण काय घेणार, गरम की थंड? मेर्सी मेर्सी. ओह माय गॉड, सारखे फ्रेंच शब्दच येत आहेत तोंडात. तुझ्या बाईंना सांग मी आले म्हणून. गेलो असतो पण मी ते कपडे बदलताना अरे पुन्हा 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 तेच तेच नको सांगू. बरं मग थंडच आणतो. मला थोडं पाणी आण. पाणी? मलाही थोडस काय आण? या फ्रेंच स्टडीमुळे सारखे फ्रेंच शब्दच येत आहेत तोंडात. अगं म्हणजे फ्रेंच मध्ये वॉटर, पाणी. कोलन वॉटरला नाही का आपण ऍव द कलोन म्हणत तसं. मग आपल्याला काय पाहिजे, कोलन वॉटर पाहिजे का वुलन वॉटर पाहिजे? वुलन वॉटर. वुलन वॉटर म्हणजे आपण गरम कोटाला नाही का वुलन कोट म्हणत, म्हणजे थंड का गरम असेल. तुझ्या बाईंना सांग म्हणा फार वेळ झाला आम्हाला इथे येऊ. उन्हाळा फारच आहे नाही. यंदा मसुरीला सुद्धा इतकं हॉट होत. आम्ही उटीला गेलो होतो. आम्ही माथेरानला गेलो होतो. आम्ही म्हणजे कारण बाई गेलो होतो, आम्हाला कुठली रजा मिळाली, कोण नाही. आय रिअली वंडर वाय ही इज पोकिंग हिज डर्टी नोज आपल्या जात त्यात. अरे पाणी आणून देणार होतास ना तू? पाणी पाणी नाही, आणतो आणतो आत्ता आणतो. ओ माय गॉड, मला फक्त 15 मिनिटं वेळ आहे तरी आय हॅड वॉन्ट हर. पण या इंडियन्सना ना टाइमचा सेन्सच नसतो अजिबात. हॅलो. आय एम सॉरी. ए काय पण क्यूट दिसतेस ग. मी जर पुरुष असते की नाही तर नक्की तुझ्याशी लग्न केलं असतं. अच्छा, पण तुझे मिस्टर कुठे गेले? म्हणजे भेटले नाहीत तुम्हाला? मग दरवाजा कोणी उघडला? वा, तुझा सर्वंट होता की. बाकी फारच एफिशियंट आहे सर्वंट. म्हणजे गेलाच नाही करामा. मग उत्तरला निघाला होता. सर्वंट तसा चांगला आहे पण जरा जास्त बोलतो. म्हणजे इफ यू डोंट माइंड म्हणून सांगितलं आपलं. नाही म्हणजे आपल्याला काही बोलला का तो? असं आचरा टाइमेला तोंड घालतो आपल्या जात्यात. दॅट्स एक्झॅक्टली. म्हणजे मी म्हणत होते ना आमच्या साहेबांना असं मुळीच आवडत नाही. या या मामी या. या ना. ह्या मिसेस कडवेकर. कसलं मिसेस अँड मिसेस? मिस्टर मामी म्हणायचं बघा. म्हणजे आमच्या चाळी आहेत ना समोर, तिथे राहतात या. यांचे मिस्टर पोस्टात आहेत, क्लार्क आहे. हो का? मग काय नलिनी, हाऊ इज युअर हजबंड? हो, इज नॉट ॲज युजुअल. ख्रिश्चन काय आहे का फारशी? या वासंतिका ग्रे, त्या नलिनी गुप्ते. मग मराठी आहे की मग ते आपलं भाषा बोलायचं सोडून ते सायराचं भाषा कशा बोलतात काय की. मी तर कानडी असू ना मराठी कसं छान बोलते बघा. आणि हे काय आहे? ते ब्लाऊजला हात शिवायच्या आधीच घालायचं घाय कशाला होत एवढं? फारच साध्या आहेत नाही. म्हणजे काय मामी, असं बोलू नये कधी एकदम. राग आला का हो? आमचं बोलणं म्हणजे कंट्री बघा एकदम. आता पॅरिसला चालल्या बरं का मामी? इंग्लंड विलायतला? लांब क्यो? खूप लांब. पण विलायत म्हणजे अंडी गिंडी. आमचं एक भाची असतं बघा लंडनला. आपली भाची लंडनला असते? तर आमचं भावाचं मुलगी, आमचं भाची जावई ICS उपेंद्र व्यंकट यांका
बसत नाही. बसा ना, बसा बसा. रविवार सकाळ म्हणजे घर सोडून गावभर हिंडायचं वेळ काय हो हे? घरात पुरुष माणूस रजा म्हणून आणि बाई माणूस काय यल्लमासारखं घाट वाजवीत हिंडायचं काय? पण विलायत म्हणजे अंडी गिंडी थू म्हणते बापसाहेबांना एवढं अळवडी आणलंय बरं का. तुमचं मालक म्हणालं नव्हतं का मामी फार दिवसात अळवडी केलं नाही म्हणून? आज आमच्या यांनी आळू मात्र कसं अगदी छान आणलं बघा. जन्मात इतकं चांगलं बाजार केलं नव्हतं. या काय एकटच जाणार काय विलायतेला? छे त्यांचे यजमान देखील जाणार आहेत बरोबर. खूप मोठ्या पगारावर आहेत बरं का. 3,000 रुपये मिळवतात महिन्याला. आता ओव्हरसीज अलाउन्सेस वगैरे धरून 4,000 होते. अरे तसं नाही 4,000 महिन्याला? हो. म्हणजे जिवंत आहे यजमान. नाही मग ते 2 पैशाचं कुंकू का नाही लावत हो? हा आमचं यजमान 210 रुपये मिळवतंय पण मी चांगला कप्पाळ भर कुंकू लावतंय आणि यांचं 4,000 मिळवतंय. मग 2 पैशाचं कुंकू महाग काय होते? ओ पुअर डिअर मम्मी. मामी म्हणायचं की हो. रागावू नका. पण नवऱ्याच्या जीवावर किती दिवस जगणार तुम्ही? मग तुम्ही विलायत जायचं काढलं ते कुणाच्या जीवावर हो? ते 4,000 रुपये मिळवते ते काय एकटच बसून खाताय काय? का बाळांच्याकडे पिते हो तेवढ्या पैशाचं? मालताई काय आमचं ते येड प्याल म्हणा की हो तुमच्या. तुम्हाला कोणी सांगितलं बाई? ते होते कामतीन सांगितलं. आमचं हे म्हणजे काय विचारायचं नाही बघा. फुक्कट मिळालं तर गोमूत्र पिणार. त्यात बापसाहेब थट्टा करून हसवणार. यांना भेटलं की नाही? नाही ना अजून. त्याला तेवढं अळवडी द्या बरं का. थट्टा करून हसवणार बघा. आमचं बापसाहेब म्हणजे बँकेतलं साहेब घरमालक. लँडलॉर्ड म्हटलं तर कळणार बघा तुम्हाला. पण माणूस म्हणजे एकटं बापसाहेब आणि दुसरं माझं. गर्व नाही गिरव नाही. आमचं हे गाणार आणि बापसाहेब पेटी वाजवणार. एवढं मोठं बँकेतलं साहेब घरमालक एरवी पोस्टातलं कारकून बरोबर बोलणार का होते? बघा किती साधं. बापसाहेब हे काय सोंग काढलं तो आज? बापसाहेब तेवढं अळवडी आणलंय बरं का. थँक्यू. आमच्या ह्यांना बाळंत काढा पाजलं. यांना काय पाजता आणि काय नाही हो यांना पाणी पाजतं. बरं हे बघा तुम्ही काय कोल्ड कॉफी वगैरे घेणार का मामी? माझं उपास काय? जाते. बापसाहेबांचं फार्स बघत बसले तर संध्याकाळ होईल. आमच्या वाडीतल्या गणपती उत्सवात हसून पोटात गोळी येतं बघा. बापसाहेब यांना दाखवा की तुमचं नाटक हे आलं तर. येते बरं का. आम्ही पाहिलं थोडस नाही हो कसले काय नाही. घ्या ना. आपण उगीच तकलीफ अहो घेतली. कसले नाही तकलीफ वगैरे आपण घ्या. पण खरं सांगू का मी केव्हाच ओळखलो होतो. हो ना. बरं राव काही झालं तरी वाईचं पाणी आहे ते काय मुंबईचं काय नाही काय. बरं आहे बसा बोलत. अहो घरात काम पडलं. अहो असं काय? ऑफिसची कामं देखील घरी आणता की काय तुम्ही? ऑफिसची कुठली घरातली कामं करता करता नाकात दम येतो म्हणे माहिती का. अगदी काय विचार नका. बरं त्याच्यातून ते काय आमचं त्या मिसेस तेंडुलकरांच्या सारखं नाही दिवसभर घर नोकरांच्यावर टाकायचं आणि आपण बॅडमिंटन कोर्टावरती नाचायला जातो बरं का. त्याच्यावेळी ते मिस्टर पाटणकर ते मिस्टर पाटणकर अहो ते बायका मुलांपासून सगळ्यांना आंघोळी घालत सुटतात माहिती आहे. साहेबांना तर कप सुद्धा धुता येत नाही चहाचा. तुम्ही काय ऐकता त्यांचं शुद्ध चवटपणा मांडलं त्याने. काय म्हणलं सकाळपासून अजून आंघोळ झाली नाही तुमची. डोक्याला काय म्हणलं सोडून टाका बघा. असं काय करतो डोक्याला काय म्हणलं का. अहो हे बघा ह्याचं कसं डबा पडला डोक्यावरती तू असं काय करते खरं म्हणजे कामाची जबाबदारी नवरा बायकोनी दोघांनी घेतली पाहिजे. बरोबर आहे. घर काय एकट्या बाईचं असतं. बरोबर आहे. हेच सांगत होतो हेच सांगत होतो मी. म्हटलं एवढं आपण येणार एवढ्या आपण सगळेजण येणार तर नुसते त्यांना काय कोल्ड कॉफी काय देते हवं तर मी इडल्या करतो. तर बघा इडल्या करणार. म्हणजे तुम्ही इडल्याही करता? मग काय तुम्हाला सांगू का कशा करायच्या त्या
घ्या लिहून. हो हा घ्या. हा म्हणजे काय करायचं बरं का, 2 टिपऱ्या उडदाची डाळ आणि 3 टिपऱ्या तांदळाचा रवा, बरं का, असं बारीक वाटायचा. हा तुमच्याकडे मिक्सर आहे ना, मिक्सर, मग प्रश्नच मिटला. आणि मग बरं का बारीक वाटायचं आणि मग असं पाण्यामध्ये घालून थलथलीत भिजवून असं उबदार जागेत ठेवायचं, बरं का. आणि पण त्याच्यात बेताचं मीठ घालायचं, बेताचं मीठ, शेतातलं नाही. आणि मग हे बघा उद्या म्हणजे पीठ फुगून येईल, फुगून. अगं असं काय करते, मी आणतो ना पाहिजे असं तर. नको आणते की मी. आता जरा चाल बदलतो बरं का, चाल बदलतो. अरे राम 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 राम. अरे बापरे, आय एम सो सॉरी. हा काय त्याच्यात आय एम सुद्धा. जाऊ द्या त्याच्यामध्ये काय बोलतो. अगं बाई, तुमच्या डोळ्यानं पाणी. खरंच आम्हाला तुमचा इन्सल्ट करायचा नव्हता. हो तुम्ही कोण आमचा इन्सल्ट करणार, त्यानेच वरून इन्सल्ट करून खाली पाठवून दिलेलं आहे. म्हणजे त्यांनी वर इन्सल्ट केला आणि जाव आले इकडे खाली. तुम्ही काय विचारू नका. अहो काही घरात बोलायची सुद्धा चोरी आहे. हो हे घ्या हे घ्या. हो अहो एवढ्याशा तुमच्या हात रुमालाने आमचे एवढे अश्रू काय पोचले जाणार आहेत. इथे म्हणजे सगळं आभाळ फाटलं, आभाळ. काय आभाळ हो म्हणजे स्काय ते फाटलंय बरं का. काय विचार नका, सगळी कामं आम्ही करायची पण एक गोड शब्द काय बोलायची सोय नाही. तुम्हाला सांगतो अरे का, कुठून येऊन या घरात पडलोय असं झालंय मला. बरं का, सगळी कामं आम्ही करायची. धुणी धुवा, भांडी घासा, केअर काढा, मुलांचं काढा, पण एक गोड शब्द नाव नका काढू. तुम्हाला सांगतो कल्पना नव्हती. हो कल्पना नव्हती. कल्पना काय, मला सांगा वर पाहणाऱ्याला काय कल्पना येणार आहे. आता तुमचे जे मिस्टर गरजे आहेत ना, तुम्हाला खरोखर जे काय घरी वागवत असतील ते वर पाहणाऱ्याला कल्पना येणार आहे का. रागवू नका बरं का जरा. हा म्हणजे मी थोडासा भावना प्रधान आहे, पण तुमच्यासारखी सुंदर बायको असताना त्या मिस्टर गरजांना त्यांच्या त्या टायपिस्ट पोरीच्या मागे 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 जायची काय गरज होती का, मला सांगा तुम्ही. ना तुम्हाला कसं कळलं. पहिल्यात अंदाजाने मारलेला टोला कसा बरोबर लागला ते. हा अहो टायपिस्ट पोरींच्या मागे मागे नाही गेला तर तो काय साहेब आहे का, साहेब आहे. जाऊ दे हो, दुसऱ्यांच्या घरामध्ये काय साहेब काय त्या पोरींच्या मागे मागे काय जातात, बॉल डान्स काय करतात. आम्ही बसलो आपलं रांदा वाडा उष्टी करा वगैरे. हे पाहिलं का, हे बघा इथे खोक पडले, खोक पडले. हो खोक. हो काय खोक. पण वरती तुपाचा डबा पडला ना तो. अहो कुठला तुपाचा डबा पडला हे सांगायला धुणी वाळत घालायची काठी तुम्हाला सांगतो. आणि हे सगळं बरं का पिढी जात चाललंय, पिढी जात. पिढी 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 जात. तेव्हा सांगतो ते सरसाहेब आहेत ना, ते सरसाहेब त्या लेडीज आहेत, त्यांच्या डोक्यात हाण. त्या आमच्या सासूबाई या सासऱ्याच्या डोक्यात हाण, या आमच्या डोक्यात हाण. तुम्हाला तो काय विचारू का, कसा कुठून येऊन या घरात पडलोय. त्यापेक्षा वडिलांनी लहानपणी विहिरीत लोटून का दिलं नाही म्हटलं. असं नका बोलू. मी की नाही फार सेंटिमेंटल आहे. अहो जाऊ दे हो, वडिलांनी विहिरीत लोटून दिलं असतं तरी काय होणार होतं. आम्ही एवढे होतो ना तेव्हापासून त्यांनी आम्हाला पळायला शिकवलेलं. अहो वा वा. अहो तुमची ही पर्स फार छान आहे, फार छान. घे ना नलिनी, कॉफी घे ना. खरंच नको, कॉफी नकोय मला. कॉफी नको, मग मी चहा करून आणतो. नको हो, पण आपण उभे का बसा ना. जाऊ दे, ते बायकांनी उभं राहायचं, पुरुषांनी पेटात एवढे बडवीत बसायचे ते दिवस गेले आता. तुम्हाला काय झालं तरी पुरुष ते पुरुष आणि बायका त्या बायका, नाही का ग नलिनी. अर्थात. आणि नवरा गरीब झाला म्हणून त्याला काही एवढं छळायला नको. कुणी छळलं ग नवऱ्याला. अगं नाही, कोणी छळलं बेड नाही बरं का. नवऱ्याला छळून नाही, असं आपलं जनरल तत्व सांगतात. बरं मग मी काय चहा नका करून आपल्याला. नको हो, चहा कॉफी सध्या नकोशी झाली आहे मला. मला सुद्धा पुष्कळ वेळेला चहा कॉफी वगैरे नकोशी होती. अरे नाही, हो तुम्हाला त्या अर्थाने नाही बरं का.
मग तुम्हाला काय खावं असं वाटतं मला सांगा. भजी करून आणू का भजी? ईश्वर, तुम्ही कसं ओळखलात? अहो असं काय करता, आमचा संजीव झाला ना त्यावेळेला याला सारखी भजी खायची वाटायची हिला. ए, खरंच, पण मुलं कुठे गेली तुझी? मुलं ना गेली असतील ट्रिपला, वज्रेश्वरी फिज्रेश्वरी कुठे. पाहिलं, हे यांचे घरातले लक्ष. आज 8 दिवस झाले मुलं कोल्हापूरला गेली त्यांच्या आत्याबाईकडे. तिथे कोण कशाला आम्हाला सांगून जाते बरं का. बरं मी आत्ताच भजी करून आणतो, तुम्हाला पाहिजे. दुसरं काही नको असेल तर खाले कॉफी हा करणार का? आता झाली 15 मिनिटं. नाही असं नाही, मी आत्ता आलो आत्ता. हे मला मात्र आता निघालंच पाहिजे. हा आता यानंतर तुझे मिस्टर भजी करायला घेणार म्हणजे फार. नाही, कुणी सांगितलं तुम्हाला? म्हणजे शुद्ध चावटपणा मांडलाय त्यांनी. म्हणजे त्याचं काय? का चांगला नवरा मिळायला भाग्य लागतं. शिवाय त्यांना अप्रिसिएशन तरी किती आहे. आता हे जे आहे ना, हे वरती मी दांडीवरती टाकू का तिथे धुळी वाळगायला घेते? काय बोलायचं? हा, तुम्ही काय ऐकत नाही? बाकी आमच्या त्या क्लबातल्या बायका त्या मेल्या एक दुसरीचे सर्वंट्स पळवतात. तशी जर नवरे पळवायची सोय असते की नाही तर नक्की मी तुझ्या नवऱ्याला पळवलं असतं. हो, पळवून पहा. अगं शुद्ध चावटपणा मांडलाय त्यांनी. आणि का कुठल्या पहिल्या नवऱ्याने ही असली कामं केलेली आवडतील नाही का? सत्य आहे, सत्य आहे, ते सत्य आहे. हॅलो. हा, हो हो आहेत. मिसेस गार्दे, आपलं टेलिफोन. हॅलो, कोण साहेब उठले? इतका उशिरा? हो, रविवारी काही झालं तरी 11 वाजल्याशिवाय उठतच नाहीत ते. हो, मी आलेच. अच्छा, इडलीच्या रेसिपी बद्दल थँक्स. येणार का नलिनी? हो चालेल. अहो तुमचा हातरुमाल तुमच्याकडे कसा आला तो? आला. राहू द्या. हो, अहो राहू द्या. काय आमच्या घरामध्ये काय झुंजारराव नाटक करायचं आहे. त्या नाटकात एका हातरुमालापैकी 3 खून झाले माहितीये. घ्या घ्या ठेवून द्या तुमच्याकडे. आणि हे बघा बरं का, प्रकृतीची काळजी घ्या. पण भजी बिजी खायची वाटली ना बेदम का काय होत नाही विचारा. हो, आता घरी गेले का यांना बस होते भजी तळायला. बस. दुसऱ्यांचे नवरे धुणी धुतात, भांडी घासतात. आणि काय काय? बरं या. अच्छा, बरं आहे. बरं या. अच्छा, बरं. हो जरा. Oh, thank you. काय हात जोडले. हा, करू आंघोळ? नको झाडू हॉल? नको. मग काय करू? वाजवा पेटी. शाबास. हे बघा, पेटी वाजवा पण एका अटीवर. हा, कसली अट? जी काय पेटी वाजवायची असेल ती एकटेच बसून वाजवा. तो गोतावळा नको आणखी इथे. अगं तो गोतावळा का जमव तुम्ही? का? तू कधीतरी हा असे छान कपडे बिपडे घालून माझी पेटी ऐकत बसतेस का? फार नाही बरं का. रविवार सकाळ आहे बरं का. तुझे छान कपडे घालून माझी पेटी ऐकते. मी पेटी वाजवते. आंघोळी बिंगोळीची काही घाई नाही. हा? फार नाही, आठवड्यातून एकदा. हा? अगं सुखी संसार म्हणतात. तो यापेक्षा निराळा काय असतो मला सांगा. आमचा जसा सुखी संसार सुरू झाला तसा आपला सर्वांचा हो अशी त्या जगन्यंत्याकडे प्रार्थना करून मी आता एकदा पेटी वाजवतो. सॉरी हा. हे बघा आत्ताच हिचा आणि आमचा करार झालाय की रविवारी सकाळी मी फक्त हिच्यासाठी पेटी वाजायची. तेव्हा इतर गोतावळा यांतु देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिवीं इष्टकाम प्रसिद्ध्यर्थम पुनरागमनाय च.